हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आपण आपल्या या चॅनलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे असे पदार्थ बनवले आहेत, जसे की उन्हाळ्याचे चकली पापड, त्यानंतर आईस्क्रीम, केक, पालेभाज्या आणि नॉन व्हेज वगैरे सर्व आपण या चॅनलमध्ये बनवलं आहे। तर तुम्हाला जर हे सर्व रेसिपीज बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आणि आज आपण आपल्या या चॅनलमध्ये आज बनवणार आहोत रसरशीत कुरकुरीत अशी जिलेबी। ही जिलेबी कशी बनवायची याची पूर्ण प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही हा पूर्ण बघा। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात अगोदर इथे आपण जिलेबीसाठी पाक बनवून घेणार आहोत। यासाठी मी इथे 2 वाटी साखर घेतली आहे आणि त्याच वाटीने मी यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेतले आहे। आता हे आपण छान असे उकळवून घेऊया आणि या पाकाला छान असा स्वाद येण्यासाठी यामध्ये आपण हिरवी विलायची थोडीशी कुटून टाकूया। हे बघा, इथे मी 5 ते 6 विलायची थोडीशी जाडसरच कुटून घेतली आहे आणि टरफलासह मी यामध्ये टाकून घेतले आहे। जिलेबीला छान असा रंग येण्यासाठी इथे मी चिमूटभर ऑरेंज कलर वापरला आहे। आपण हा पिठाच्या बॅटरमध्येही वापरणार आहोत, त्यामुळे मी इथे चिमूटभरच टाकून घेतला आहे। आता यामध्ये आपण थोडेसे लिंबू पिळून घेऊया आणि यानंतर या पाकाला छान अशी उकळी काढून घेऊया। हा पाक आपल्याला एकतारी न बनवता थोडासा चिकटसरपणा या पाकाला येईल इतपतच आपल्याला हा उकळवून घ्यायचा आहे। हे बघा, इथे हा पाक परफेक्ट असा तयार झाला आहे। आता आपण जिलेबीचे पीठ तयार करून घेऊया। ज्या भांड्याने आपण साखर मोजून घेतली आहे त्याच भांड्याने मी इथे 2 वाट्या मैदा घेतला आहे आणि यामध्ये आपण 1 चमचा बेकिंग पावडर टाकून घेऊया। यानंतर यामध्ये अर्धी वाटी दही घालून घेऊया, चिमूटभर ऑरेंज कलर आणि थोडे थोडे पाणी ओतून याचे स्मूथ असे आपण बॅटर तयार करून घेऊया। या पिठाचे बॅटर जर खूपच पातळ झाले तर जिलेबी ही खालच्या साईडने चपटी बनते आणि जर हे खूपच आपण घट्टसर करायला गेलो तर ही जिलेबी पाक हा शोषून घेत नाही आणि त्यामुळे ती छान अशी बनत नाही। यामुळे परफेक्ट असे जिलेबीचे बॅटर बनवणे हे खूप आवश्यक आहे। हे बघा, इथे मी थोडे थोडे पाणी करतच हे पीठ छान असे स्मूथ करून घेत आहे। यामध्ये पिठाच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, यासाठी आपल्याला थोडे थोडे पाणी करून हे छान असे फेटून घ्यायचे आहे। विस्करच्या साहाय्याने या पद्धतीने तुम्ही हे पीठ छान असे स्मूथ करून घेऊ शकता। हे बघा, इथे मी आवश्यकतेनुसारच पाणी यामध्ये ओतत आहे आणि पीठ तयार करून घेत आहे। एकदम पाणी आपल्याला यामध्ये ओतायचे नाहीये। हे बघा, इथे आता आपले परफेक्ट असे स्मूथ पीठ तयार झालेले आहे आणि आता आपण ते विस्करच्या साहाय्याने फेटून घेऊया। या पद्धतीचे पीठ तुम्हाला बनवून घ्यायचे आहे। खूप पातळही नाही आहे आणि खूप दाटसरही नाही, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचे तुम्हाला हे पीठ बनवून घ्यायचे आहे। आता हे पीठ आपण या बॉटलमध्ये भरून घेऊया। तुमच्याकडे जर या प्रकारची बॉटल नसेल तर तुम्ही केक बनवण्यासाठी जे पाइपिंग बॅग आपण वापरतो त्या बॅगचाही इथे वापर करू शकता। इथे मी या बॉटलमध्ये हे पिठाचे बॅटर भरून घेणार आहे। इथे तुम्ही या पिठाची थिकनेस बघू शकता। अशा प्रकारे जर पीठ तुम्ही बनवले तरच जिलेबी ही परफेक्ट अशी बनते। चला तर मग आता जिलेबी बनायला घेऊया। हे बघा, इथे आपले तेल छान असे गरम झाले आहे। आता यामध्ये आपण ही जिलेबी तयार करून घेऊया। सुरुवातीला जिलेबीचा शेप तयार करणे थोडेसे अवघडच जाते, पण हळूहळू आपल्याला हाताला सवय झाल्यानंतर हा शेप अगदी परफेक्ट असा बनत जातो।
या पद्धतीच्या पसरट पॅनमध्येच आपल्याला ही जिलेबी बनवून घ्यायची आहे। कढईमध्ये जिलेबी बनवणे थोडेसे अवघड जाते, पण या पद्धतीने तुम्ही या पॅनमध्ये ही जिलेबी छान अशी तयार करून घेऊ शकता। सुरुवातीला हाय फ्लेमवर आणि यानंतर सर्व जिलेबी टाकून झाल्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला ही कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे। तुम्हाला जर कुरकुरीत जिलेबी आवडत असेल तर डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत ही फ्राय करून घ्या आणि जर थोडीशी मीडियम तुम्हाला हवी असेल तर हलकासा ब्राऊन कलर आल्यानंतर ही लगेच काढून घ्या। दोन्ही साइडनी ही आपल्याला ही छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। हे बघा, या जिलेबीला छान असा ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण ती काढून घेऊया। या जिलेबीचा कुरकुरीतपणा किती आहे हा तुम्ही या आवाजावरून ओळखू शकता। इथे हा पाक थोडासा कोमट आहे आणि यामध्ये आपण आता ही गरमागरम जिलेबी टाकून घेणार आहोत। 1 ते 2 मिनिटच आपल्याला ही जिलेबी यामध्ये ठेवायची आहे आणि यानंतर लगेचच काढून घ्यायची आहे। खूप जास्त वेळ जर ही जिलेबी पाकात मुरत ठेवली तर ती कुरकुरीत न राहता नरम बनते आणि खाण्यास चांगली लागत नाही। त्यामुळे ही थोडा वेळ ठेवूनच आपल्याला लगेच काढून घ्यायची आहे। आता आपण ही काढून घेऊया। यानंतर उरलेल्या पिठाचीही आपण जिलेबी तयार करून घेऊया। हे बघा, तेल हे छान गरम असेल तरच ही जिलेबी छान अशी फुलते। त्यामुळे जिलेबी बनवताना तेल हे हाय फ्लेमवरच आपल्याला उकळून घ्यायचे आहे। बेकिंग पावडर वापरल्यामुळे जिलेबीची प्रत्येक तार ही छान अशी फुललेली आहे। आता ही आपण ब्राऊन कलर येईपर्यंत मीडियम फ्लेमवर फ्राय करून घेऊया। ही जिलेबी छान अशी ब्राऊन कलरची तळून झालेली आहे। आता आपण ती काढून घेऊया। आणि गरमागरमच आपण आता ती या पाकामध्ये ओतून घेणार आहोत। अशा प्रकारे पीठ भिजत न घालता, फर्मेंटेशन न करता अगदी इन्स्टंट तुम्ही ही जिलेबी बनवू शकता। आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, इथे आपली ही परफेक्ट कलर, परफेक्ट टेक्स्चर आणि रसरशीत कुरकुरीत जिलेबी तयार झालेली आहे। या जिलेबीचा तुम्ही आवाज ऐकू शकता। हे बघा, अशी ही कुरकुरीत रसरशीत जिलेबी बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल, हो की नाही? मग चला, तुम्हीही या प्रकारे जिलेबी बनवून बघा आणि ती कशी बनली हे मला कमेंट करून नक्की कळवा। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।